क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर खर्डी बस सेवेला नवे बळ, सर्व लालपरी बस थांबणार, प्रवाशांना मोठा दिलासा। खर्डी येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून आता खर्डी येथे सर्व लालपरी बस थांबणार आहेत। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झालाय। खर्डी परिसरातील प्रवाशांना बस न थांबल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः लांब पल्ल्याच्या बस न थांबल्याने नागरिकांना अन्य ठिकाणी जाऊन बस पकडावी लागत होती, त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता। या पार्श्वभूमीवर खर्डी येथे सर्व एसटी बस थांबाव्यात अशी मागणी जोर धरत होती। यासाठी 24 नोव्हेंबर रोजी शहापूर बस डेपो तसेच ठाणे विभागीय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक श्री सागर पडसुले यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते श्री हेमंत परदेशी यांनी निवेदन सादर करून पाठपुरावा सुरू केला होता। संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत ही मागणी लावून धरली होती। या पाठपुराव्याची दखल घेत अखेर दिनांक 13 मार्च पासून खर्डी येथे 2 कंट्रोलर नियुक्त करण्यात आले आहेत। हे कंट्रोलर येणाऱ्या जाणाऱ्या लहान तसेच लांब पल्ल्याच्या सर्व एसटी बसेस खर्डी येथे नियमित थांबतील याची खात्री करत आहेत, त्यामुळे बस सेवेचे नियोजन अधिक सुरळीत होणार आहे। या निर्णयामुळे खर्डी व परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे। तसेच खर्डी येथे पुन्हा बस सेवेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे। भविष्यात बस सेवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत परदेशी, सूरज परदेशी उपस्थित होते। तसेच बस कर्मचारी कृष्णा पुराणे यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र क्रांती न्यूज यांचं मी धन्यवाद करतो, कारण त्यांनी आपल्या गावातल्या बऱ्याचशा ज्या अशा काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। आणि याच माध्यमातून आपण बघताय की बस स्टँड आपल्यासाठी जो खूप महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्या ज्या महिला आहे किंवा आपल्या इथले जे तरुण नोकर वर्ग आहे जे रोज इथून प्रवास करायचे, मोठमोठ्या बॅगा घेऊन तिथे उभे राहायचे, परंतु बस रिकाम्या जात होतं परंतु थांबत नव्हत्या। महिलांना अर्ध तिकीट असून, विद्यार्थ्यांना अर्ध तिकीट असून, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट असून त्याच्या सुविधा, त्याचा फायदा काय आपल्या लोकांना भेटत नव्हता। याचमुळं मला असं वाटलं की चला काहीतरी आपल्या गावासाठी हा एक सामाजिक प्रश्न आहे। छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी गावात अनेक कार्यकर्ते आहेत, पण हा एक सामाजिक प्रश्न होता आणि त्यामुळं मला असं वाटलं की या विषयावरती हात घालावा। आणि त्यामुळे मग ठाणे परिवहन मंडळ आहे, राज्य परिवहन महामंडळ, तिथे जी श्री सागर पळसुळे साहेब, त्याचप्रमाणे शहापूर डेपोचे जे सौ शेळके मॅडम, धना शिंदे सर ठाण्याचे, या सगळ्यांनी आपल्याला जे सहकार्य केले त्याच्याबद्दल मी पळसुळे साहेब, धना शिंदे साहेब आणि शेळके मॅडम यांचे मनापासून आभार मानतो। त्याच पद्धतीने जो काही आपण म्हणजे पत्रव्यवहार मी जे केले होते त्याच्यामध्ये मला ग्रामपंचायतने सुद्धा सहकार्य केले पत्रव्यवहार करण्यासाठी, म्हणजे ग्रामपंचायतकडून सुद्धा त्यांनी मला पत्र दिले आणि आपण ग्रामपंचायतमध्ये ठरावसुद्धा घेतला या बस स्टॉपसाठी। आणि असंच आता आपल्याकडे जवळजवळ आता माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी इथे 62 बस थांबल्या आणि सकाळपासून जर संध्याकाळपर्यंतचा जो वेळ घेतला तर जवळपास 80-90 बस सध्या रोज 80 ते 85 बस रोज थांबत आहेत माझ्या माहितीप्रमाणे। बरोबर ना साहेब? बरोबर। तर आता आपल्याबरोबर आहेत साहेब आहे। तर जी लोकांची जी सवय तुटलेली प्रवासाची, आपल्या लालपरीची जी सवय तुटलेली ती सवय परत आणण्यासाठी आणि सगळ्या बसेस इथं थांबवण्यासाठी 2 कंट्रोलर बिलदार साहेब आणि पुराणे साहेब यांना इथं नियुक्त केलेलं आहे, जे सगळ्या बस थांबवतात आणि सगळ्या बसेसची इथे एंट्री करत असतात। तर पुन्हा एकदा महाराष्ट्र क्रांती न्यूजचे धन्यवाद। आणि त्यांनी हा विषय दाखवला, जनतेला। आणि त्याच पद्धतीने ह्याच म्हणजे माझ्या सोबतीला जो होता तो माझा भाऊ सूरज, याच्यासुद्धा मी तो दळकण ग्रामपंचायतमध्ये असतो, परंतु त्याने या आपल्या म्हणजे हा एक सगळ्याचा सार्वजनिक विषय आहे। खर्डी असो, दळकण असो किंवा परिसरातील कोणतंही गाव असो, हा एक सार्वजनिक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये त्याचंसुद्धा मोलाचं सहकार्य आहे। त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, ज्यांनी मला याच्यामध्ये सपोर्ट केला, सगळ्यांचे धन्यवाद। स्टॉप चालू होऊन 4-5 दिवस झाले, चांगला प्रतिसाद मिळाला आहे। जवळजवळ या साईडला 40, त्या साईडला 40, असे 80-85 बस रोज थांबतात। इथून आता बस कुठपर्यंत जाते ती? इथून बस कुठपर्यंत आहे? नाशिक, शिर्डी, धुळा, जळगाव, नंदुरबार, संभाजीनगर, अनेक ठिकाणी बस जातात आपले। हे परिपत्रक माझ्या मते पूर्ण महाराष्ट्रात काढले गेलेले आहे, पूर्ण महाराष्ट्रात जेवढे आपल्या स्पेशल खरेदीसाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात गेलेले आहे ते। आणि आपला आता अधिकृत बस थांबा नंबर 18 सँक्शन झालेला आहे। हा बस स्टॉप 18 नंबर झाला। नाशिकला गेलं तर नाशिकचं खंडोरमाळी वगैरे असं तिकीट किंवा मग क्रीम वगैरे तिकीट मिळालं, आता आम्हाला खरेदीचं तिकीट मिळणार, तिकीट मिळेल।
धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.